तुमच्या शेताच्या लांबीनुसार तुम्ही कोणती ठिबक वापरावी अशी एक व्हिडिओ मी बनवली होती। त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये हा एक प्रश्न शेतकरी दादाने विचारला आहे की ठिबक जीवामृतमुळे भरपूर चोकअप झालेला आहे, सल्फ्युरिक ॲसिड आणि फॉस्फरिक ॲसिड सोडल्यानंतरही फरक पडत नाहीये, तर काय करावं, कृपया उपाय सांगा। तर हे बघा, जीवामृत सोडल्यामुळे ठिबक सिंचन बंद पडतं, हे भरपूर ठिकाणी शेतकऱ्यांना अनुभव येतो। तर हे का होतं, कारण तुमच्या जीवामृतमध्ये जर ते शेणाचे वगैरे काही कण राहून गेले असतील ना, तर ते तुमचे ड्रिपर बंद करतात। तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं जीवामृत वापरण्याच्या आधी ते व्यवस्थित गाळून जर घेतलं तर हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही। दुसरं की कुठलंही जीवामृत वगैरे दिल्यानंतर किंवा रासायनिक खत सुद्धा दिल्यानंतर थोडंसं 5 मिनटं 10 मिनटं नळ्या स्वच्छ करून घेतल्या पाहिजे स्वच्छ पाण्याने, की जेणेकरून त्याचे ट्रेसेस तिथे राहणार नाही। तर तो एक विषय झाला। पण आता तुमची ठिबक चोकअप झाली आहे, सल्फ्युरिक ॲसिड फॉस्फरस ॲसिड नाही, काहीच फरक पडत नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही हायड्रोक्लोरिक ॲसिडचा उपयोग करा। कसं करा की तुमचं समजा पीक उभं असेल तर तुम्ही काय करा की संध्याकाळच्या वेळेला साधारणपणे 4 वाजता 5 वाजता व्हेंचुरीच्या किंवा फर्टिलायझर टँकच्या माध्यमातून ॲसिडयुक्त पाणी तुमच्या नळ्यांमध्ये भरा आणि शेवटच्या ड्रिपरमधून थेंब थेंब पाणी पडलं की ते मोटर बंद करा।